केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्धार असा होता की 2026 या वर्षापर्यंत भारतातून पूर्णतः नक्षलमुक्त आपल्याला भारत बनवायचा आहे, असा आपल्या केंद्र सरकारचा निर्धार होता. गृह मंत्रालयाचा अमित शहा यांनी तशी घोषणा केलेली होती. मग लक्षात घ्या की नुकतंच कोणते राज्य हे अधिकृतपणे नक्षली मुक्त घोषित झालेले आहे, म्हणजे बिहार नंतर नुकतंच तिसरं राज्य अधिकृतपणे नक्षली मुक्त घोषित झालेले आहे. ते तिसरं राज्य कोणतं, असा आपला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्य हे नुकतंच आता अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित झालेलं आहे. मग त्याविषयी आपण माहिती पण पाहूया. ते लक्षात घ्या, तेलंगणा आता अधिकृतपणे नक्षली मुक्त घोषित झालेलं आहे. नुकतेच त्या तेलंगणामध्ये 42 नक्षलवाद्यांच्या सामूहिक आत्मसमर्पणानंतर हे आता तेलंगणा राज्य हे नक्षलमुक्त घोषित झालेलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत अन्ना रेड्डी यांनी ही घोषणा केलेली आहे, लक्षात घ्या. मग आता तेलंगणाबद्दल माहिती. तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे, जे मोसी नदीच्या किनारी वसलेलं हे शहर आहे. त्यानंतर राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. लोकसभा तेलंगणामध्ये आहेत 17 आणि राज्यसभेच्या सीटा आहेत 7. विधानसभेच्या सीटा आहेत एकूण 119 आणि तेलंगणाची स्थापना झालेली आहे 2 जून 2014ला आंध्र प्रदेशमधून वेगळं झालेलं आहे आणि हे 29वे राज्य बनलेले आहे. मग लक्षात घ्या, सध्या तेलंगणा हे राज्य अधिकृतपणे नक्षलमुक्त झालेलं आहे. मग देशातलं पहिलं राज्य नक्षलमुक्त होणारं देशातलं पहिलं राज्य ते म्हणजे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे नक्षलमुक्त होणारं देशातलं पहिलं राज्य. त्याचं दुसरं राज्य आहे बिहार. दुसरं राज्य आहे बिहार आणि तिसरं राज्य आता ते असणार आहे तेलंगणा. म्हणजे तिसरं राज्य आता हे तेलंगणा घोषित झालेलं आहे. माहिती कशी वाटली नक्की सांगा. अशा जबरदस्त माहितीसाठी नवीन असताल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.